कबड्डीसाठी देशभर ख्याती मिळवलेले तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली आणि ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा चंद्र नमस्कार हा योग कार्यक्रम रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता तरुण भारत व्यायाम मंडळाच्या भव्य स्टेडियमवर आयोजित केला आहे। या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे, अशी माहिती तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटरच्या संचालक अर्चना कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। तरुण भारत व्यायाम मंडळाने कबड्डी, शरीर सौष्ठव, कुस्ती, रिंग टेनिस, स्केटिंग, योगासन यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी संयोजन केले आहे। अनेक क्रीडा प्रकारासाठी या संस्थेचे मोठे योगदान लाभले आहे। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या संस्थेने देशाला दिलेले आहेत। 1930 ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता 95 वर्ष पूर्ण झाली आहेत। ही संस्था शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे। याचाच एक भाग म्हणून चंद्र नमस्कार योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। जगातला पहिला उपक्रम आहे आणि तो सांगलीत होत आहे। चंद्र नमस्कार हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील एक सुंदर योग प्रकार आहे। त्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सामूहिक चंद्र नमस्कार उपक्रमाचे आयोजन केले आहे। यामध्ये 1200 महिलांचा सहभाग आहे। यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती असेल। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी जे काही नियम आहेत त्याची सर्व ती तयारी झाली आहे। सायंकाळच्या शांत वातावरणात आणि चंद्राच्या शीतल प्रकाशात तसेच उत्तम संगीताच्या तालावर होणाऱ्या या उपक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे। नमस्कार, मी अर्चना कुलकर्णी, विश्रामबागच्या ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटरची मी संचालिका आहे। आता 9 फेब्रुवारीला जो आपला एक चंद्रनमस्काराचा विक्रमी चंद्रनमस्कार आणि तोही महिलांचा असा एक वेगळा उपक्रम आपण इथे तरुण भारत स्टेडियममध्ये राबवतोय, ज्यामध्ये साधारण 1200 महिला सांगलीतल्या चंद्रनमस्काराचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत आणि ज्याची नोंद आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससाठी होण्याचा आपण प्रयत्नशील आहोत यासाठी। आणि सांगलीतील साधारण 6 शाळा आणि ॲब्सोल्यूट फिटनेस संस्था तर आहेच आहे आणि विविध भागातील महिला असा एकूण 1200 महिलांचा हा चमू असणार आहे, जो इथे चंद्रनमस्काराचं प्रात्यक्षिक करणार आहे। सांगलीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्याच माता, भगिनी, मुली या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि विक्रम नोंदवणार आहेत। तर आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने या दिवशी उपस्थित राहण्याची मी सगळ्यांना विनंती करते। नमस्कार, तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली व ॲब्सोल्यूट फिटनेस सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी एक जागतिक विक्रमी कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। हिंदू प्राचीन संस्कृतीतील योग प्रकार चंद्र नमस्कार याचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमात साधारण 1200 महिला सहभागी होणार असून हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आणि सांगलीच्या नावलौकिकात भर पडेल, कायमस्वरूपी स्मरणीय राहील अशा पद्धतीचा हा कार्यक्रमाचं आयोजन केले आहे। या कार्यक्रमात सर्व जे सहभागी खेळाडूंना एक विशिष्ट कोड असणार आहे आणि या कार्यक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी सांगलीतील सर्व संस्था, सर्व शाळा आणि सर्व सांगलीकरातली लोकांनी ह्या कार्यक्रमाच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे आणि जे सहभागी खेळाडू आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्या प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण त्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो। आणि हा तरुण भारत व्यायाम मंडळाचा कबड्डी हा एक खेळ म्हणून तरुण भारतची ओळख आहे, शरीरसृष्टी म्हणून एक ओळख आहे। त्याच पद्धतीनं संस्थेला 95 वर्ष पूर्ण होऊन 96 वर्षात पदार्पण आहे आणि एक शताब्दी महोत्सवाचा हा कार्यक्रम समजून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तरी मी सर्व सांगलीतील नागरिकांना आव्हान करतो, विनंती करतो की आपण त्या दिवशी उपस्थित राहावं आणि खेळाडूंचं मनोबल वाढवावं।